नमस्कार मित्रांनो, लर्न बेस्ट यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये बी.टेक आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी जे काही इंजिनिअरिंगची कॉलेजेस आहेत तर त्यामध्ये कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस असतील किंवा ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस, त्यामध्ये कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत, त्यामध्ये किती सीट्स उपलब्ध आहेत तर त्याची माहिती इथे जाणून घेणार आहोत। तुम्हाला माहिती आहे सध्या 2 दिवसापूर्वीच बी.टेक आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची कॅपराऊंड प्रोसेस जी काय महाराष्ट्र राज्यामध्ये ती सुरू झालेली आहे। तर त्यामध्ये बघा, तुम्हाला ज्यावेळेस तुमचा ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भरणार असाल त्यावेळेस तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि ऑप्शन फॉर्म भरते त्यावेळेस तुम्हाला कोणकोणत्या कॉलेजमध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत, त्याचा जो काही कोड काय आहे, किती सीट्स अवेलेबल आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ मी आपण बनवलेला आहे। तर मित्रांनो, एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे CET सेलच्या जी काही ॲडमिशन प्रोसेसची, तर ते लिंकवर तुम्ही क्लिक करून बघा, स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करतो। या अशा प्रकारच्या तुम्ही या वेबसाईटवर येणार आहात। ही बघा, ही वेबसाईट आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। त्या वेबसाईटवर त्याला तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या काही इन्स्टिट्यूट आहेत गव्हर्नमेंटच्या किंवा प्रायव्हेट, त्या सर्व तुम्हाला इथे दिसतील। बघा, टोटल मी किती आहे ते तुम्हाला दाखवतो शेवटी। हे बघा, 337 इन्स्टिट्यूट पूर्ण इंजिनिअरिंगच्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत, त्या वेबसाईटवरती आहेत। तर त्यामध्ये हे बघा, पूर्ण रिजन वाईज तुम्हाला दिलेलं आहे। त्यामध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत ते कसं पाहायचं आहे आत्ता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका व्हिडिओ। एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस कुठे कुठे आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळेल। हे बघा, इथे तुम्ही ह्या जो काही ब्लू कलरमध्ये इन्स्टिट्यूट कोड दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यावरती बघा, इथे तुम्हाला पूर्ण त्या इन्स्टिट्यूटची माहिती मिळेल। इथे इन्स्टिट्यूट कोड, इन्स्टिट्यूट नेम, इन्स्टिट्यूट ॲड्रेस, रिजन, डिस्ट्रिक्ट स्टेटस, ऑटोनॉमी स्टेटस, मायनॉरिटी स्टेटस, आणि इथे बघा, इथे त्यांचे कोर्सेस डिटेल्स। इथे बघा, चॉईस कोड जो काही तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये हा टाकायचा असणार आहे। तुम्हाला जो काही कोर्स आहे त्याचा चॉईस कोड तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहात। तर मित्रांनो, इथे चॉईस कोड 2 दिसत असते आणि 2 सिव्हिल इंजिनिअरिंगच्या किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या इथे तुम्हाला बघा, इथे हे दिसत आहे तुम्हाला ऑप्शन। तर मित्रांनो, तुम्हाला मी क्लिअर करतो। हे पहिलं जो काही ऑप्शन आहे तो रेग्युलरसाठी आहे आणि दुसरा आहे बघा, इथे तुम्हाला चॉईस कोडमध्ये T दिसत असेल म्हणजे TFWSसाठी आहे। इथे बघा, इथे पुढे दिलेलं आहे टोटल इनटेक 60+3 60 आणि ह्या खालच्या या 3 जागा फक्त। इथे बघा, तुम्हाला पूर्ण दिसेल तुम्हाला त्या कोर्सचं नाव, त्या युनिव्हर्सिटीचं नाव, गव्हर्नमेंट स्टेटस जो काय गव्हर्नमेंट एडेड, ऑटोनॉमी स्टेटस, मायनॉरिटी स्टेटस, शिफ्ट, जेंडर किंवा आणि टोटल इनटेक अशी सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटवरती आहे। बाकी किती कोर्सेस अवेलेबल आहेत ते तुम्हाला इथे दिसत आहे। बघा, टोटल 337 कॉलेजेस आहेत। बघा, टोटल किती सीट्स इथे तुम्हाला ते दाखवतो। 337 कॉलेजेस आणि टोटल सीट्स आहेत इथे 1,39,733 महाराष्ट्र राज्यामध्ये सीट्स इंजिनिअरिंगच्या अवेलेबल आहेत।